कमी मार्क मिळणं याचं मूळ कारण त्यांच्या पहिली दुसरीतल्या गणितातल्या कन्सेप्ट नीट क्लिअर न झालेल्या असणं हे होय. मग मुलांमध्ये हे प्रश्न नेमके का निर्माण होतात हे तपासणारी ही आकडेमोड कौशल्य चाचणी आहे. या चाचणीमध्ये गणिताची भीती, वजन मापनीत चुका, आढे पाठ नसणं, भूमितीचे सिद्धांत न कळणं, बेरीज वजाबाकीच्या चुका अशी अनेक समस्यांची कारणं दिलेली आहेत. आयुर्वेद आरोग्यशक्ती केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स दिले जातात आणि कॉम्प्युटरवरती विशिष्ट वेळ दिला जातो. कॉम्प्युटराइज रिपोर्ट तयार झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या कौशल्यामध्ये नेमका कुठे प्रॉब्लेम आहे ते तपासून आकडेमोड कौशल्य अधिक प्रभावीपणे कसं विकसित करता येईल त्यासाठी उपाय दिला जातो. विद्यार्थी शाळेत किंवा कोचिंग क्लासमध्ये तासनतास शिक्षकांचं ऐकत असतो, परंतु हे ऐकलेलं लक्षात ठेवणं हे मात्र किती प्रमाणात होतं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांची श्रवण बुद्धी याचं कौशल्य जर विकसित झालेलं नसेल तर मुलांमध्ये ऐकलेले पटकन विसरणे, ऐकताना मनाचा गोंधळ होणे, तोंडी सूचना विसरणे, उच्चार न कळणे, ऐकताना लक्ष विचलित होणे असे विविध प्रश्न निर्माण होतात आणि त्यामुळे वर्गात बसून सुद्धा विद्यार्थ्याचं लक्ष एकाग्र नसल्यामुळे आणि श्रवण बुद्धी कौशल्य विकसित न झाल्यामुळे त्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी शिकवलेल्या ज्ञानाचा जास्त उपयोग करून घेता येत नाही. त्यासाठी आयुर्वेद आरोग्यशक्ती केंद्रामध्ये विद्यार्थ्यांची श्रवण कौशल्य चाचणी घेतली जाते. यासाठी विद्यार्थ्यांना विशिष्ट मजकूर ऐकायला दिला जातो आणि त्यावरती प्रश्न उत्तर विचारून विद्यार्थ्यांचं श्रवण कौशल्य त्याच्या इयत्तेनुसार कसं आहे ते तपासून त्यासाठी श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष उपाय आयुर्वेद आरोग्यशक्ती केंद्रात सुचवले जातात. काही विद्यार्थी खूप अभ्यास करतात, बघतात, वाचतात, ऐकतात, परंतु त्यांचं आकलन कमी असल्यामुळे त्यांना लक्षात राहत नाही. त्यासाठी केंद्रामध्ये आकलन कौशल्य चाचणी आहे, म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह रीडिंग स्किल टेस्ट. या टेस्टद्वारे विद्यार्थ्यांचं वाचताना लक्ष विचलित होतंय का, चुकीचे उत्तरे व त्यांच्या चुकीच्या कल्पना आहेत का, वाचून उत्तर लिहिताना गोंधळ होतो का, मोठ्याने वाचताना कमकुवतपणा जाणवतो का, वाचताना विसरळपणा असतो का, काल्पनिक मजकुरावर उत्तर व्यवस्थित देतो ना, हे या तपासणीत तपासले जाते. या चाचणीमध्ये आपण विद्यार्थ्यांना वाचनासाठी एक विशिष्ट मजकूर देतो आणि तो मजकूर दिल्यानंतर त्यावरती काही प्रश्न विचारतो. त्या प्रश्नांची विद्यार्थी कशी उत्तर देतो त्यानुसार त्याचा रिपोर्ट तयार केला जातो व त्यानुसार त्याला समुपदेशन केले जाते. अभ्यास कौशल्य म्हणजेच स्टडी स्किल टेस्ट. स्टुडंट स्टडी स्किल टेस्ट या एसक्यूब टेस्टिंग सॉफ्टवेअरद्वारे या टेस्टिंगचा रिपोर्ट अशा प्रकारे आपल्याला दिसतो. यामध्ये विद्यार्थ्यांचं रायटिंग टेस्ट, रीडिंग टेस्ट, लिसनिंग टेस्ट, कॉम्प्रिहेन्सिव्ह रीडिंग टेस्ट आणि मॅथमॅटिकल टेस्ट याचा रिपोर्ट दिला जातो. त्यानुसार त्यासाठी रिमार्क दिला जातो व त्यासाठी सजेशन्स देऊन विद्यार्थ्याला काही उपाय सुचवले जातात. इयत्ता 8वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण अभ्यास कौशल्य सॉफ्टवेअर विकसित केलेलं आहे, म्हणजेच स्टुडंट स्टडी स्किल सॉफ्टवेअर. याला एसक्यूब सॉफ्टवेअर असं आपण म्हणतो. हे सॉफ्टवेअर आपण शाळा आणि कोचिंग क्लासेससाठी महाराष्ट्रावर उपलब्ध केलेले आहे. हे सॉफ्टवेअर इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध आहे. या सॉफ्टवेअरमधनं आपण विद्यार्थ्यांच्या अभ्यास कौशल्याची चाचणी घेतो. ही चाचणी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांचा सुरुवातीला असा स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घेतला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांचं नाव, विद्यार्थ्यांचा पत्ता याबरोबरच विद्यार्थ्यांचा अवघड विषय कोणता आहे, विद्यार्थ्यांना मार्क्स किती मिळालेले आहे, विद्यार्थ्यांना अभ्यासातली नेमकी अडचण कुठे आहे, तसंच मुलांना काही मेडिकल प्रॉब्लेम्स आहेत का, त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक काही तक्रारी आहेत का तपासले जाते, विद्यार्थ्यांच्या व्यक्तित्वात काही दोष आहे का ते तपासलं जातं, विद्यार्थ्यांचे स्टडी पॅटर्न कसा आहे, विद्यार्थी किती तास टीव्ही बघतात या संदर्भामध्ये डिटेल माहिती घेतली जाते. विद्यार्थ्यांच्या फ्रिक्वेंट मेडिकल प्रॉब्लेम्स मध्ये विद्यार्थ्यांना कुठे शारीरिक तक्रार आहे का ते विचारलं जातं. ही टेस्ट सुरू करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सूचना येतात आणि या टेस्ट बद्दल सुरुवातीला प्रत्येक विद्यार्थ्याला थोडक्यात माहिती दिली जाते. यामध्ये रायटिंग स्किल टेस्ट, रीडिंग टेस्ट, कॉम्प्रिहेन्शन स्किल टेस्ट, मॅथमॅटिकल स्किल टेस्ट या सर्व चाचण्यांबद्दल सुरुवातीला माहिती दिली जाते आणि त्यानंतर या चाचण्या आपण कॉम्प्युटरवरती सुरू करतो. यामध्ये रायटिंग स्किल टेस्ट सुरू करत असताना विद्यार्थ्यांना सुरुवातीला सूचना दिल्या जातात आणि ह्या सूचना दिल्यानंतर त्यांच्या समोर एक पॅरेग्राफ दिला जातो. हा पॅरेग्राफ बघून विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये या पॅरेग्राफचं कॉपी करायला लिहायला सुरुवात करावी. त्यासाठी कॉम्प्युटरमध्ये टायमर लावलेला असतो. विशिष्ट वेळामध्ये विद्यार्थी किती शब्द लिहितो त्यानुसार त्याचा वेग तपासला जातो. रीडिंग स्किल टेस्ट मध्ये कॉम्प्युटरवरती एक मजकूर येतो. तो मजकूर विद्यार्थी किती वेळात वाचतात आणि वाचल्यानंतर
त्यांच्या वाचनाचा वेग किती आहे, त्याचे शब्द किती झालेले आहेत ते मोजलं जातं. अशा प्रकारे रीडिंग स्किल टेस्ट मध्ये विद्यार्थ्यांचं वाचनाचा वेग, वाचनाचं कौशल्य कसं आहे ते तपासलं जातं. हा विद्यार्थ्यांना दिलेला मजकूर विद्यार्थी किती वेगाने आणि किती तत्परतेने वाचतात हे तपासून विद्यार्थ्यांच्या वाचनाचा वेग कसा वाढवावा त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. आता आपण श्रवण कौशल्य चाचणी बघूयात, म्हणजेच लिसनिंग स्किल टेस्ट. या टेस्टमध्ये आपण विद्यार्थ्यांना एक मजकूर ऐकवतो आणि त्या मजकुरावरती विशेष असे प्रश्न विचारतो. त्या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी उत्तरे बरोबर दिली तर त्या विद्यार्थ्याची श्रवण बुद्धी अधिक आहे हे समजते. त्याचं स्टँडर्ड सॉफ्टवेअरच आपल्याकडे उपलब्ध आहे. या टेस्टद्वारे आपण विद्यार्थ्यांची श्रवण बुद्धी कशी आहे ते तपासून त्यासाठी त्यांना समुपदेशन करतो. कॉम्प्रिहेन्शन स्किल टेस्ट म्हणजेच आकलनासह वाचन कौशल्य. या कौशल्यामध्ये आपण विद्यार्थ्याला वाचनासाठी एक मजकूर देतो आणि त्या मजकुरावरती काही प्रश्न विचारतो. विद्यार्थी जेव्हा वाचन करतात तेव्हा त्यातील किती मजकूर त्यांना समजतो हे आपल्याला त्या प्रश्नोत्तरावरून कळतं. आता आपण आकडेमोड कौशल्य चाचणी म्हणजेच मॅथमॅटिकल स्किल टेस्ट बघूयात. या टेस्टद्वारे विद्यार्थ्यांचं आकडेमोड कौशल्य कसं आहे ते आपण कॉम्प्युटरवर तपासतो. विद्यार्थ्यांच्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या बेसिक कौशल्यांमध्ये कुठे वीकनेस आहे का, कुठे दोष आहे का हे तपासून त्यासाठी विशेष असं गणिताचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं जातं. विद्यार्थ्यांच्या टेस्ट झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी असा एक रिपोर्ट येतो. या रिपोर्टमध्ये आपण विद्यार्थ्यांचे कुठे प्रॉब्लेम्स आहेत आणि विद्यार्थ्यांचे स्किल्स कसे आहेत ते तपासून विद्यार्थ्यांसाठी स्टडी स्किलचा रिपोर्ट देतो. या रिपोर्टमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांच्या वाचनाचा वेग कसा आहे, लिखाणाचा वेग कसा आहे, त्यांचं श्रवण कौशल्य किती आहे, आकलन कौशल्य कसं आहे आणि त्यांचं आकडेमोड कौशल्य कसं आहे हे आपण बघतो. त्यानुसार विद्यार्थ्यांना समुपदेशन केलं जातं. विद्यार्थ्यांना त्यांचे दोष निर्धारण करण्यासाठी त्यासाठी काही सूचना केल्या जातात. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या सवयीविषयी सूचना केली जाते. विद्यार्थ्यांचे स्टडी स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 महिन्याचा एक प्रोग्राम दिला जातो. निसर्गानं माणसाला बुद्धिवैभव दिलेला आहे. या बुद्धीचं कौशल्य जर नीट जोपासलं तर विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करू शकतात. जशी अभ्यास कौशल्यातली प्रगती आपण बघितलेली आहे तसंच बुद्धी कौशल्यांमध्ये मुलांची प्रगती कशी केली जाईल त्यासाठी आयुर्वेद आरोग्य शक्ती केंद्रामध्ये बुद्धी कौशल्याचं खास टेस्टिंग सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरद्वारे आपण मुलांचा समतोल मेंदू चाचणी, स्मरणशक्ती चाचणी, एकाग्रता चाचणी, निरीक्षण कौशल्य चाचणी, तत्परता चाचणी या 5 चाचण्या घेतो आणि या 5 चाचण्यांच्या आधारे मुलांचं बुद्धी कौशल्याची क्षमता कोणत्या पातळीवर आहे हे तपासून त्याच्यावरती रिपोर्ट्स देऊन त्याचं समुपदेशन आपण या केंद्रामध्ये करतो. आता आपण एक चाचणी प्रत्यक्षच बघूया. या विद्यार्थ्यांच्या चाचणीमध्ये डावा आणि उजवा मेंदू याच्यामध्ये डावा मेंदू 45% काम करतोय आणि उजवा मेंदू 55% काम करतोय असं दिसतंय. मुलांच्या मेंदूचा समतोल विकास होण्यासाठी मुलांचं डावा आणि उजवा मेंदू याच्यामध्ये 50-50% कार्य बॅलन्स असणं आवश्यक आहे. डावा मेंदू हा गणित, तर्क या विषयांसाठी आवश्यक असतो तर उजवा मेंदू भावना, कला या विषयांसाठी आवश्यक असतो. अशा प्रकारे मुलांच्या मेंदूचा समतोल विकास होण्यासाठी डावा आणि उजवा मेंदू 50-50% कार्यरत असणं आवश्यक आहे. अभ्यास कौशल्याप्रमाणेच बुद्धी